गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या लेक्चर नंबर 20 वर आहोत आणि आपला एक्झाम्पल 2 सुरू आहे. याच्या आधी आपण एक्झाम्पल 1 घेतलेला आहे. प्रूव्ह दॅट ॲडजॉइंट ऑफ ए युनिट मॅट्रिक्स इज ए युनिट मॅट्रिक्स. म्हणजेच आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, adjoint of identity matrix of order n which is equal to identity matrix. Unit matrix is nothing but identity matrix. Solution. Let In be the unit matrix of order n. Hence I comma jth element of adjoint In which is equal to cofactor of j comma ith element in In which is equal to 1 or 0 according as I is equal to j or I is not equal to j. म्हणजे या आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये जेव्हा I is equal to j असेल तेव्हा तुमचा जो एलिमेंट आहे तो 1 असेल आणि जेव्हा I is not equal to j असेल त्यावेळेस तुमचा एलिमेंट जो आहे तो 0 असेल. अजून दुसऱ्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर डायगोनल एलिमेंट जे आहे ते 1 येईल. बिलो द डायगोनल अँड अबव द डायगोनल ते एलिमेंट 0 असतील. बिकॉज इन अ युनिट मॅट्रिक्स कोफॅक्टर ऑफ ए डायगोनल एलिमेंट इज 1 whereas cofactor of non-diagonal element is 0. आणि म्हणून adjoint of In which is equal to In आपल्याला म्हणता येईल. Next example 3. Prove that adjoint of A dash which is equal to in bracket adjoint A त्याचा dash where A is any square matrix. ए काय असली पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स असली पाहिजे. सोल्युशन. लेट ए बी एनी स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n. देन ॲडजॉइंट ऑफ ए डॅश अँड ॲडजॉइंट ऑफ ए ब्रॅकेट मध्ये त्याचा डॅश आर बोथ स्क्वेअर मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर n. स्क्वेअर मॅट्रायसेस असल्यामुळे आपण त्याच्या रो आणि कॉलमला जर इंटरचेंज केलं तर काहीही फरक पडणार नाही. त्याची ऑर्डर nच असेल. समजा 3x3 चा असेल तर रोचं जर कॉलम मध्ये इंटरचेंज केलं तरी सुद्धा 3x3 ऑर्डर येईल. हेच I कॉमा jth एलिमेंट ऑफ ॲडजॉइंट A ब्रॅकेट मध्ये त्याचा डॅश which is equal to j कॉमा ith एलिमेंट ऑफ ॲडजॉइंट A. जर आपल्याला डॅश म्हणजे हा जर काढायचा असेल तर I कॉमा j च्या ऐवजी j कॉमा ith एलिमेंट ऑफ ॲडजॉइंट A म्हणावं लागेल. which is equal to the cofactor of I कॉमा jth एलिमेंट in the matrix A which is equal to the cofactor of j कॉमा ith एलिमेंट in A dash which is equal to in bracket I comma jth element of adjoint A dash and hence adjoint of A dash which is equal to bracket मध्ये adjoint A त्याचा dash. Next example 4. Find the adjoint matrix of A which is equal to cos alpha minus sin alpha 0 sin alpha cos alpha 0 0 0 1 and verify that A into adjoint of A which is equal to adjoint of A into A which is equal to determinant A into I where I is the identity matrix of order 3. म्हणजे ही मॅट्रिक्स 3x3 ची आहे. आता अशा टाईपचे एक्झाम्पल आपण ऑलरेडी घेतलेलं आहे परंतु हे बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेलं आहे म्हणून घेत आहे. आता आपल्याला डिटर्मिनंट हे जर काढायचं असेल तर या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट काढायचं कारण की आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे. आणि ॲडजॉइंट ऑफ ए साठी आपल्याला माहीतच आहे प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर काढायचं आणि त्याला ट्रान्सपोज करायचं म्हणजे ॲडजॉइंट ऑफ ए मिळून जाईल.
आणि ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, तर मल्टिप्लिकेशन आपल्याला करताच येते. जर हे व्यवस्थित केलं तर सिमिलरली वी कॅन इझिली फाइंड आउट दिस अँड व्हेरीफाय द रिझल्ट. सोल्युशन. गिवन दॅट ए इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कॉस अल्फा मायनस साइन अल्फा 0, साइन अल्फा कॉस अल्फा 0, 0, 0, 1. हेन्स डिटर्मिनंट ए विच इज इक्वल टू डिटर्मिनंट मध्ये कॉस अल्फा मायनस साइन अल्फा 0, साइन अल्फा कॉस अल्फा 0, 0, 0, 1. आता याला सोडवायचं म्हटल्यानंतर विच इज इक्वल टू कॉस अल्फा जर घेतला तर हा कॉलम जाईल, हा रो जाईल, कॉस अल्फा इकडे 0 येईल, त्यामुळे कॉस अल्फा इन ब्रॅकेट कॉस अल्फा मायनस साइन अल्फा, हा कॉलम जाईल, हा रो जाईल, आणि हे इंटू हे मल्टिप्लाय साइन अल्फा आणि मायनस 0 येईल, नाही लिहिले तरी चालते, आणि प्लस 0 एनिथिंग इज 0. सो विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा अँड विच इज नथिंग बट इक्वल टू 1. हा आपला इक्वेशन नंबर 1 झाला. आता आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करण्यासाठी या प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर काढावं लागेल. हेन्स कोफॅक्टर ऑफ कॉस अल्फा, कॉस अल्फाचं जर कोफॅक्टर काढायचं असेल तर हा कॉलम डिलीट करायचा, हा रो डिलीट करायचा, आणि हे डिटर्मिनंट मध्ये लिहायचं. हे लिहिल्यानंतर काय येते, कॉस अल्फा मायनस 0 म्हणजेच कॉस अल्फा, जे की आपण इथे लिहिलेलं आहे. पुन्हा एखादा दुसऱ्या एलिमेंटचं कोफॅक्टर कॅल्क्युलेट करून दाखवतो. कोफॅक्टर ऑफ मायनस साइन अल्फा, हा कॉलम डिलीट करायचा, हा रो डिलीट करायचा, म्हणजे आपल्याला मिळेल साइन अल्फा 0, 0, 1 डिटर्मिनंट मध्ये अँड विच इज इक्वल टू साइन अल्फा, जे की इथं मी लिहिलेला आहे. आणि हा कोणता एलिमेंट आहे, जसा की पहिला 1,1th एलिमेंट म्हणजे -1/2 येईल, प्लस आला 1,2th एलिमेंट म्हणजे -1/3 येईल, म्हणजे मायनस साइन येईल. त्याच पद्धतीने आता मी पूर्ण कोफॅक्टर कॅल्क्युलेट करणार आहोत. कोफॅक्टर ऑफ 0, तसं जर विचार केला की जेव्हा जेव्हा कोफॅक्टर ऑफ 0 या मॅट्रिक्स मध्ये, तर डेफिनेटली काय झालं की हा 0 जो आहे तो पहिल्या रो मध्ये आहे आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आहे, त्यामुळे हा चालला गेला, हा चालला गेला, this into this, this into this is 0. कोफॅक्टर ऑफ साइन अल्फा म्हणजे हा जर विचार केला तर दुसऱ्या रो मध्ये आहे आणि पहिल्या कॉलम मध्ये आहे, म्हणजे 2,1th एलिमेंट विच इज इक्वल टू -1/3 -1 येते. पण हा कॉलम चालला जाईल, हा रो चालला जाईल, आणि हे एलिमेंट आपल्याला डिटर्मिनंट मध्ये मिळेल, आणि धिस मल्टिप्लाय काय होईल, मग काय होईल, मायनस साइन अल्फा, मायनस ऑफ मायनस साइन अल्फा इज प्लस साइन अल्फा. अशा पद्धतीनं कोफॅक्टर तुम्ही इझिली काढू शकता. कोफॅक्टर ऑफ कॉस अल्फा कोणत्या प्लेसवर आहे, 2,2th एलिमेंट, 2,2th एलिमेंट, हा गेला कॉस अल्फा 0 म्हणजे कॉस अल्फा. अशा पद्धतीने पुढे जाऊ. कोफॅक्टर ऑफ 0, 2, 3th एलिमेंट विच इज इक्वल टू 0. कोफॅक्टर ऑफ 0, 3,1th एलिमेंट विच इज ऑल्सो इक्वल टू 0. कोफॅक्टर ऑफ 0, 3,2th एलिमेंट विच इज इक्वल टू 0. and lastly cofactor of 1 means it is a 3,3th element which is equal to -1/6. It is plus 1, and in determinant cos alpha minus sin alpha cos alpha. So cos square alpha minus plus sin square alpha which is equal to 1. हे झाले सगळे कोफॅक्टर. आणि जर आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए काढायचा असेल तर हेन्स ऍडजॉइंट ऑफ ए विच इज इक्वल टू कॉस अल्फा मायनस साइन अल्फा 0, साइन अल्फा कॉस अल्फा 0, 0, 0, 1. म्हणजे आपण हेच टर्म लिहिलेली आहे. कॉस अल्फा मायनस साइन अल्फा 0 पहिल्या रो मध्ये, दुसरे 3 एलिमेंट साइन अल्फा कॉस अल्फा 0, साइन अल्फा कॉस अल्फा 0, तिसरे 3 एलिमेंट 0, 0, 1. आणि हा जर ट्रान्सपोजचा डॅश काढायचा असेल तर रो कॉलम मध्ये लिहिता येईल आपल्याला. म्हणजे कॉस अल्फा मायनस साइन अल्फा 0, साइन अल्फा कॉस अल्फा 0, 0, 0, 1. आता ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए काढायचा आहे. ए आपल्याला ऑलरेडी माहित आहे. कॉस अल्फा मायनस साइन अल्फा 0, साइन अल्फा कॉस अल्फा 0, 0, 0, 1.
आणि ॲडजॉइंट ऑफ ए आत्ताच आपण काढलेला आहे. कॉस अल्फा साइन अल्फा 0 मायनस साइन अल्फा कॉस अल्फा 0 0 0 1. आता मल्टिप्लिकेशन आपल्याला करता येते, त्यामुळे याच्यानंतरची टर्म मी डायरेक्ट लिहिणार आहे. हेन्स ए इंटू ॲडजॉइंट ए विच इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा प्लस 0 कॉस अल्फा साइन अल्फा माइनस साइन अल्फा कॉस अल्फा 0 साइन अल्फा कॉस अल्फा माइनस कॉस अल्फा साइन अल्फा प्लस 0 साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा प्लस 0 0 0 प्लस 0 प्लस 0 0 प्लस 0 प्लस 0 1 विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा म्हणजे 1. हे कॉस अल्फा साइन अल्फा माइनस साइन अल्फा कॉस अल्फा 0 होऊन जाईल. 0 आहेच. 1 0 0 0 1 0 0 0 1 विच इज इक्वल टू, याला आपल्याला असं लिहिता येते 1 इंटू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 1 0 0 0 1 0 0 0 1. असं का लिहिलं तर आपण डिटर्मिनंट ए विच इज इक्वल टू 1 दाखवलेला आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये, त्यामुळे त्या बदल्यात आपल्याला डिटर्मिनंट ए अँड दिस इज आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 हे तुम्हाला मिळालं. ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ए आय. Similarly, it can be easily shown that adjoint of A into A which is equal to determinant A into I. हे आपल्याला सहज मिळेल. कोणाला जर असं वाटत असेल की याची व्हॅल्यू बी हेच येते का, तर त्यांनी स्वतः प्रॅक्टिस करायची, ते करायचं, तुम्हाला डेफिनेटली ते मिळून जाईल. हेन्स फ्रॉम इक्वेशन्स 2 and 3 we get A into adjoint of A which is equal to adjoint of A into A which is equal to determinant A into I, where I is the identity matrix of order 3. आज sufficient आहे. धन्यवाद.